मित्रांनो कोथिंबीर पेरून 18 दिवस कंप्लीट झाले त्याचं आणि अशी काय आपल्या कोथिंबीरची वाढ झाली मित्रांनो. उगवून होऊन 3 ते 4 पानाचा आकार झाले. तर मित्रांनो 18 ते 20 दरम्यान आपल्याला आता फवारणी करायची वेळ आली आहे. कोथिंबीरला 18 दिवस पूर्ण झाले तर आणि 18 दिवसाच्या दरम्यान आपल्याला फवारणी करायची असते. तर मित्रांनो फवारणी का करायची असते व कोणती करायची आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो नमस्कार, मी केदार गिराम. आज आपण पाहणार आहोत कोथिंबीरला फवारणी कोणती करायची व काय करायची. तर मित्रांनो आपण पेरणी करून 18 ते 20 दरम्यान दिवशी आपल्याला फवारणी करायची असते. तर मित्रांनो आपल्याला फवारणीचं कारण म्हणजे जे काही आपल्या कोथिंबीरवरती रोग पडणार आहेत, जेणेकरून आपली कोथिंबीर तिथे वाढ थांबणार आहे. तर त्यासाठी आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे. तर जेणेकरून आपल्याला मार्केटमध्ये चांगली हिरवीगार कोथिंबीर राहील व आपल्या कोथिंबीरला चांगला भाव मिळेल. यासाठी आपल्याला कोथिंबीरची फवारणी गरजेची आहे. पेरणी म्हणजे ज्यावेळेस आपण पेरणी करतो त्या पेरणीच्या दिवसापासून ते ॲक्युरेट आपल्याला 18 ते 20 दिवसाच्या दरम्यान आपल्याला फवारणी करायची असते. तर मित्रांनो फवारणी करण्याचा उद्देश म्हणजे जे काय आपल्या कोथिंबीरवर 18 दिवसाच्या दरम्यान म्हणजे जे काय आपली कोथिंबीर 2 ते 3 पानाचा आकार असल्यास म्हणजे बुडातले 2 सोडून वरचे टाळू जर फुटली तर 3 ते 4 पानाच्या आकारात झाली तर आपल्याला फवारणी करायची आहे. मित्रांनो फवारणी करण्याचं कारण जे काय आपल्या कोथिंबीरला रोग पडणार आहेत, जेणेकरून आपली कोथिंबीर लहान छोटी बसणार आहे, पिवळसर दाखवणार आहे, तर त्यासाठी आपण फवारणी करणार आहोत. मित्रांनो जर फवारणी केलो तर आपली चांगल्या प्रकारे कोथिंबीर हिरवीगार राहील, निरोगी राहील, त्यावरती कुठले किडे वगैरे पडणार नाहीत, आपल्याला चांगल्या भावात कोथिंबीर आपली जाईल. तर 18, 19, 20 ह्या कोणत्या पण दिवसात आपण फवारणी करू शकतो. तर मित्रांनो आपल्याला फवारणी जी करायची की नाही ती सर्वप्रथम आपल्या कोथिंबीरवर निरीक्षण करायचं आहे. तुम्ही कोथिंबीरच्या प्लॉटमध्ये आलाच तर आपल्याला पाहायचं कोथिंबीरवरती कुठला रोग पडला आहे, कोथिंबीर पिवळी पडली आहे, कोथिंबीरवर बारीक किडी आले आहेत, पांढरी माशी आली आहे, मवा आला आहे का कुठले रसशोषक किडे आले आहेत, हे अगोदर आपल्याला पाहून घ्यायचं आहे. प्लॉटमध्ये आल्यानंतर अशी काय आपली पेरणी उगवून झाली आहे मित्रांनो. 18 दिवसाची कोथिंबीर आहे आणि 18 दिवसामध्ये आपली अशी काय कोथिंबीरची साईज आहे लक्षात घ्या. 3 ते 4 पान आकार झाले. तर मित्रांनो ही फवारणीची अत्यंत योग्य वेळ आहे. तर 18 ते 20 दरम्यान दिवशी आपल्याला फवारणी घेण्याचा उद्देश जे काय आपल्या कोथिंबीरवरती मावा, तुडतुडे, फुलकिडे, जे काही रसशोषक किडे आहेत मित्रांनो, तर ह्या किड्यांचा तिथे प्रादुर्भाव येतो 18 ते 20 दिवसाच्या दरम्यान. तर या किड्याचा आपल्याला तिथे नायनाट करण्यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता ढगाळ वातावरण आहे. तर या ढगाळ वातावरणामध्ये दररोज पाऊस पडतो, दररोज ऊन पडतं. तर हे जे काही वातावरणाचा बदल आहे मित्रांनो, या वातावरणाच्या बदलामुळे आपल्या कोथिंबीरमध्ये जे काही रोग पडतात, रोग म्हणजे करपा असेल, दावणे असेल, भुरी असेल, अशा प्रकारचे मित्रांनो कोथिंबीरवर रोग पडतात. तुम्हाला मी रोग कसे पडतात दाखवतो. कुठे प्लॉटमध्ये तर रोग पडला नाही. तर मित्रांनो रोग कसा आला आहे तुम्हाला मी ओळखतो. आपलं हे जे काही कोथिंबीरचं पान आहे, तर ह्या कोथिंबीरच्या पानावर बारीक पांढरे पांढरे जर चटे पडले तर तर तुम्ही समजून जावा कोथिंबीरवर मित्रांनो दावणे आला आहे. तर करपा कसा ओळखायचा? जर करपा ओळखण्यासाठी आपण कोथिंबीर जे आहे कोथिंबीरच्या खाल्ल्या साईडला आपल्याला खाली बघायचं आहे कुठलं आपलं शेंडा, कुठला बूड, कुठलं खाली पानं, जर तिथे काळवटसर झाले असेल ते तर समजून जावा मित्रांनो करपा आलेला आहे. जागी जागी कोथिंबीर आपली पिवळी पण दिसू शकते. आता तुम्ही पाहू शकता ही कोथिंबीर वेगळी आहे आणि ही कोथिंबीर वेगळी आहे मित्रांनो. इथले थोडेफार शेंडे जळालेत तर मला दाखवतो. कोथिंबीरवरती आपल्याला हे बघा हे पिवळसर कोथिंबीर झाले. तर मित्रांनो पिवळसर कोथिंबीर झाले असल्यामुळे आपल्याला फवारणी करणे गरजेचं आहे. कोथिंबीरवर रोजच्या बदलत्या हवामानानुसार आपल्या कोथिंबीरवरती रोग पडू शकतो. दावणे असेल, भुरी असेल, करपा असेल, हे जे काही रोग आहेत मित्रांनो, या रोगामुळे आपली कोथिंबीर एकतर पिवळसर दाखवते. पिवळी पडल्यानं मित्रांनो तिथे आपल्या कोथिंबीरची वाढ थांबते. वाढ थांबल्यानंतर आपल्याला एकतर टायमिंगमध्ये मार्केटमध्ये कोथिंबीर जात नाही आणि विशेषतः पिवळी पडल्यामुळे आपल्या कोथिंबीरला भाव तिथे कमी मिळू शकतो. जे काही आपला खर्च केलेला मित्रांनो ते खर्च वाया जातो. मित्रांनो तशा पद्धतीने जर कोथिंबीर पिवळी पडली तर तिथे व्यापारी तिथं घेण्यास नकार करतात, पिवळी पडल्यास असं सांगतात. तर त्यासाठी आपल्याला फवारणी घेणं गरजेचं आहे. ह्या पिवळसर दाखवण्याचं कारण म्हणजे तिथं आपले एकतरी कोथिंबीरवर मावा पडला असेल तर या माव्याचा देखील नायनाट करायचा आपला. तर नायनाट केल्यामुळे जे काही आपली कोथिंबीर छोटी बसते आणि पिवळसर दाखवते तर मित्रांनो तिथे मावा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे तर तिथे ती कोथिंबीरची वाढ खुंटते. तर वाढ खुंटल्यामुळे आपल्या कोथिंबीरवर एक टॉनिक व तसंच मायक्रोन्यूट्रंटचा फवारा करायचा आहे. तर मित्रांनो टॉनिकचा आणि मायक्रोन्यूट्रंटचा फवारा का करायचा आहे तुम्हाला मी सांगतो. जे काय आपण पेरणी करणार आहोत तर पेरणी करते वेळेस आपण फक्त NPK खाद दिलेलो असतो. तुम्ही पाठीमागे तो व्हिडिओ पाहू शकता. मी कोथिंबीर पेरणीचा व्हिडिओ बनवला आहे, कारण त्या व्हिडिओमध्ये मी दाखवतो कोथिंबीर पेरणी कशी करायची व खत कोणतं वापरायचं. तर त्या खतामध्ये मी 24-24 हे खत वापरलं होतं. तर त्या खतामध्ये फक्त आपल्याला NPK हे प्रायमरी घटक आले, तर सेकंडरी घटक नाही मिळाले. सेकंडरी म्हणजेच सूक्ष्म अन्नद्रव्य. तर सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला फवारणीद्वारे द्यायचं आहे. तर मित्रांनो टॉनिकच काय घ्यायचं आहे. टॉनिक घेण्याचं कारण म्हणजे जे काय आपल्या रोगामुळे कोथिंबीर पिवळी पडलेली असते तर त्या पिवळीपणाचं रूपांतर हिरवेगार कोथिंबीर राहू शकते, टवटवीत डार्क कलर येतो मित्रांनो कोथिंबीरला. तर त्यासाठी आपल्याला टॉनिकाची फवारणी करायची आहे. आणि तसंच मायक्रोन्यूट्रंट काय द्यायचं सांगतो. मायक्रोन्यूट्रंट जे काही खत आहे मित्रांनो तर ते कोथिंबीरच्या आपल्याला लवकरात लवकर लागू होऊ शकतील अशी खत आहेत. कारण की एकतर कोथिंबीर आपली 40 ते 45 दिवसाचं पीक आहे. तर त्या अवस्थेत मित्रांनो कुठलेच खत लागू होत नाही. मायक्रोन्यूट्रंट लवकरात लवकर व कोथिंबीरला चांगलं पोषक वातावरण देण्यासारखे घटक आहेत मित्रांनो.
आणि मित्रांनो आपल्याला फवारणी केल्यामुळे आपल्या जे काही टॉनिक आणि मायक्रोन्यूट्रन देणार आहोत तर त्या मायक्रोन्यूट्रन दिल्यामुळे कोथिंबीरसोबत जे काही गवत वगैरे येणार आहे तर त्या गवतालाही मित्रांनो फवारा लागू होतो म्हणजे टॉनिक लागू होतं. तर मित्रांनो तिथे लगेच तण नियंत्रण करायचं आपल्याला. फवारणी केलो 20 दिवसाच्या दरम्यान जर फवारणी केलं तर आपल्याला 25 ते 28-29 दिवसाच्या दरम्यान आपल्याला तिथे तण नियंत्रण करायचं आहे जे काय आपण खुरपण करणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो एकतरी बाया कमी लावा कारण की कोथिंबीर हे कमी जागात असते. 9 इंचाचा अंतर असतो मित्रांनो ह्या दोन्ही सरीमध्ये. तर ह्या दोन्ही सरीमध्ये 9 इंचाचं अंतर असल्यामुळे मित्रांनो कोथिंबीर तिथे तुडवली जाते. त्यासाठी सांगतोय मित्रांनो जर जास्त गवत असेल तरच तिथे तण नियंत्रण करा, खुरपणी करा. जर कमी गवत असेल कुठे कुठे एक जागी असेल तर मित्रांनो त्या जागी खुरपणी न करता तुम्ही जागी जागी गवत उपडून घ्या. गवत उपण्याचं कारण म्हणजे जे काही आपण लेबर लावणार आहोत तर ते बाया लावल्यामुळे मित्रांनो कोथिंबीर आपली तिथे तुडवली जाऊ शकते, तुडते. तर ते खराब होऊ नये म्हणून आपल्याला तिथे काळजी घ्यायचं आहे. आणि विशेषतः मित्रांनो जर ढगाळ वातावरण असेल तर तुम्ही म्हणसाल फवारणी करणे गरजेचं नाही. तर मित्रांनो वातावरणाचं डिपेंड नसतं रोग. हे रोग हा हवेतून पसरतो, मातीतून जन्मतो. मित्रांनो मातीतून देखील रोग पसरला जातो. त्यामुळे आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो फवारणीमध्ये आपल्याला मेन उद्देश म्हणजे जे काही आपल्या कोथिंबीर पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे, रसशोषक किडे हे एक येणार आहेत ह्यासाठी आपल्याला फवारणी करायची आहे. दुसरा उद्देश जे काही आपल्या कोथिंबीरवर हे ना रोग पडणार आहेत, दावणे असेल, भुरी असेल, करपे असेल, तर यासाठी आपल्याला तिथं फवारणी करायची आहे. आणि मित्रांनो तिसरा मुद्दा म्हणजे फवारणी करण्याचा उद्देश जे काही आपले कोथिंबीरवर रोग पडणार आहे तर त्या रोगामुळे आपली कोथिंबीर एकतर तिथे छोटी बसते, लहान छोटी बसते मित्रांनो. आणि छोटी बसल्यामुळे तिथं कोथिंबीर पिवळसर दाखवते. आणि सततचा पाऊस वगैरे हवामान बदलामुळे कोथिंबीर तिथे पिवळी पडू शकते मित्रांनो. कारण की रोजच पाऊस आहे तर त्या रोज पावसामुळे कोथिंबीर तिथे पिवळी पडू शकते. त्यासाठी आपल्याला तिथे टॉनिक व मायक्रोन्यूट्रनचा फवारा करायचा आहे. तर मित्रांनो फवारणी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, फवारणी कोणत्या घटकाची केली पाहिजे, जे काही मावा, फुलकिडे, रसोशी किडे पडणार आहेत त्यासाठी कोणतं औषध वापरलं पाहिजे, भुरी दावण्या करपासाठी कोणतं औषध वापरलं पाहिजे व मायक्रोन्यूट्रॉन जे काही टॉनिक आहे तर त्यासाठी मित्रांनो कोणतं टॉनिक घेतलं पाहिजे हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवतील. फवारणीची वेळ काय व प्रमाण काय, तर मित्रांनो फवारणीचा जे काही आपण फवारणी करणार आहोत घटकाची तर त्याचं योग्य प्रमाण घेतलं पाहिजे. कारण की जर प्रमाण जर जास्त झालं तर तिथे कोथिंबीरची पानं ही जळू शकतात. त्यामुळे आपल्याला योग्य प्रमाण घ्यायचं आहे ते मी सांगणारच आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये किती प्रमाण घ्यायचं व कोणतं औषध घ्यायचं आहे. तर मित्रांनो अशाच कोथिंबीरच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि मित्रांनो जे काही आपला शेतकरी ग्रुप आहे तर त्या शेतकरी ग्रुपवर मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून चुकीची माहिती कोणापर्यंत पोहोचणार नाही व योग्य वेळेस फवारणी झाली तर मित्रांनो त्या शेतकऱ्याचा पण आपल्याला तिथे फायदा बघायला भेटेल. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.